रेकॉर्डवरील गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात, चोरीच्या 2 दुचाकी त्याच्याकडून हस्तगत करण्यात आल्या। पाहूया सविस्तर बातमी। मागील काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्हाभरात दुचाकी चोरट्यांनी उच्छाद मांडलाय। आडगाव आणि सिन्नर परिसरातील दुचाकी चोरीच्या घटना वारंवार घडत होत्या, वारंवार समोर आल्या। बुधवारी गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस हवालदार नितीन फुलमाळी यांना दुचाकी चोरी केलेले संशयित 2 इसम हे पाथर्डी फाटा परिसरातील आरके लॉन्ज जवळ येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचत पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतलं। करण घुगे आणि आदित्य शिंदे असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांचं नाव। पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता आडगाव आणि सिन्नर परिसरातून त्यांनी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली। तसेच त्यांच्याकडून तब्बल 70,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय। पुढील कारवाईसाठी त्यांना आडगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आलाय। पुढील तपास आडगाव पोलीस करतायत। सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर शिमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे, बाळू शेळके, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर यांच्या पथकाने केली। महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन